मित्रांनो, आपण लहानपणापासून एकच ऐकत आलोय, मोठं कर्ज घेऊ नका, क्रेडिट कार्ड वापरू नका, स्वतःला कर्जाच्या जाळ्यात अडकू नका, नोकरी करा, सुरक्षित राहा, पण व्यवसाय करू नका, कारण त्यात खूप मोठा धोका आहे. पण मित्रांनो, हर्षद मेहता म्हणतो, लाला, रिस्क है तो इश्क है. कधी विचार केला आहे का, धीरूभाई अंबानींनी मोठा बिझनेस सुरू करण्यासाठी एवढा पैसा कुठून आणला? 1950 मध्ये त्यांच्याकडे मसाल्यांच्या व्यवसायासाठी थोडे पैसे होते, पण त्यांना अजून पैशांची गरज होती. मग त्यांनी आपल्या पत्नीच्या भावासोबत पार्टनरशिप करून काही पैसे उभे केले. हळूहळू कंपनीने प्रॉफिट कमवला, पण त्यांना जबरदस्त स्पर्धेचा सामना करावा लागला. आणि इथेच त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला, कंपनीला पब्लिक करण्याचा. जानेवारी 1978 मध्ये त्यांनी तब्बल 58,000 मिडल क्लास लोकांना विश्वासात घेतले आणि 28 लाख शेअर्सना 10 रुपयाच्या किमतीत ह्या लोकांना दिले. साधं गणित लावलं तर 28 लाख गुणिले 10 बरोबर 2,80,00,000 रुपये. कल्पना करा मित्रांनो, 58,000 लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला सपोर्ट करत असतील, तेव्हा तुमच्यावर किती मोठं प्रेशर असेल. पण धीरूभाई अंबानींनी तो धोका पत्करला आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी त्या 2,80,00,000 जवळपास 75,000 कोटींमध्ये बदलून आपल्या कुटुंबालाच नाही तर भारतातील अनेक कुटुंबांना सुरक्षित केलं आणि सगळ्यांना चांगले रिटर्न्स दिले. विचार करा, एक साधा शाळा सोडलेला मुलगा रिलायन्स इंडस्ट्रीज सारखं बलाढ्य साम्राज्य कसं उभारू शकतो, हे आपण बघणारच आहोत. पण त्याआधी काही महत्वाचे प्रश्न. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत का होत आहे आणि गरीब लोक जास्त गरीब का होत आहे? का 80% संपत्ती फक्त 20% लोकांकडेच आहे? का श्रीमंत लोक काम करत करत अजून श्रीमंत होत जातात आणि आयुष्य सुद्धा एन्जॉय करतात, पण गरीब लोक दिवस रात्र कष्ट करून पैसे बचत करून सुद्धा एक काटकसरीचे कॉम्प्रोमाइज आयुष्य जगतात? अशा कोणत्या गोष्टी आहेत जे आपल्याला माहितीच नाही आणि ज्यामुळे आपल्याला संघर्ष करावा लागतो? याचं उत्तर रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकामध्ये व्हाय द रिच आर गेटिंग रिचर आणि रिच डॅड पुअर डॅड मध्ये स्पष्टपणे सांगितलंय. रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत यांच्यातील सर्वात मोठा फरक एका गोष्टीमुळे असतो, तो म्हणजे शिक्षण. पण इथे शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण नव्हे, तर आर्थिक शिक्षण, फायनान्शियल एज्युकेशन. हाच तो खरा गेम चेंजर आहे, कारण हेच ते शिक्षण आहे जे त्यांना श्रीमंत बनवते. व्हाय द रिच आर गेटिंग रिचर या पुस्तकात रॉबर्ट कियोसाकी यांनी श्रीमंत लोक अधिक श्रीमंत का होतात याची प्रामुख्याने 3 कारणे सांगितली आहे. पहिलं, टॅक्सेस म्हणजे कर. दुसरं, डेब्ट म्हणजे कर्ज. आणि तिसरा, फॅन्टम इन्कम. आपण एक एक करून प्रत्येक कारण सविस्तरपणे समजून घेऊया. पहिले कारण आहे टॅक्स. तुम्ही कधी विचार केला आहे का, एक श्रीमंत माणूस जास्त पैसे कमवूनही गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांपेक्षा कमी टॅक्स कसा भरतो, तेही पूर्णपणे कायदेशीररित्या? मी नुकताच एका मोठ्या बिझनेसमॅनला भेटलो. बोलता बोलता त्यांनी मला सांगितलं की त्यांना महागडे मोबाईल घ्यायची किंवा महागड्या गाड्यांमध्ये फिरायची काही खास हौस नाही, पण त्यांच्या फायनान्शियल ऍडवायझरने त्यांना सल्ला दिला की जर तू या सगळ्या गोष्टी बिझनेसच्या नावावर घेतल्या आणि ऑफिसच्या खर्चात दाखवल्या तर तुला मोठ्या प्रमाणात टॅक्स वाचवता येईल. अमेरिकेतील एका सर्वेनुसार टॅक्स हा गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या टॉप 3 खर्चांमध्ये येतो आणि त्यांच्या उत्पन्नाच्या सरासरी 21% फक्त टॅक्स मध्येच निघून जातो. म्हणून श्रीमंत लोकांना माहिती असते की जर त्यांच्या उत्पन्नाचा मोठा भाग सरकारला दिला तर त्यांना सुद्धा मध्यमवर्गीयांसारखेच आयुष्य जगावे लागेल. म्हणून श्रीमंत लोक काय करतात, ते बिझनेसच्या नावावर अनेक खर्च दाखवतात आणि आपला टॅक्स वाचवतात. सरकार सुद्धा व्यवसायांना अनेक कर सवलती देते, कारण बिझनेस वाढला तर देशाची अर्थव्यवस्था बळकट होते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर सरकारला काही फरक पडत नाही की तुमच्या मुलांची फी भरली गेली की नाही, घरात अन्न आहे की नाही. आधी तुमच्या पगारातून टॅक्स कापला जातो आणि मगच तुम्हाला पगार मिळतो. पण जर तुम्ही बिझनेस करत असाल तर तुम्ही बिझनेसच्या नावावर बरेच खर्च दाखवू शकता आणि झालेल्या प्रॉफिटवरच टॅक्स भरावा लागतो. दुसरे कारण आहे डेब्ट म्हणजे कर्ज. तुम्हाला माहिती आहे का, श्रीमंत लोक कर्जाचा उपयोग करून आणखी श्रीमंत होतात, पण दुसरीकडे गरीब लोक ह्याच कर्जामुळे अजून गरीब होत जातात. बराचसा मध्यमवर्गीय वर्ग म्हणतो की बिझनेस करायचा आहे पण भांडवल नाहीये, मग ते जॉब करून पैसे साठवतात, पण कम्फर्ट झोन मध्ये अडकल्यामुळे
ते बिझनेसचा विचार सुद्धा करत नाही, पण जेव्हा गाडी, घर किंवा आयफोन घ्यायचा असतो तेव्हा मात्र ही लोक सहज कर्ज काढतात किंवा क्रेडिट कार्ड स्वाईप करतात, ते सुद्धा मोठ्या इंटरेस्ट रेटवर. फायनान्सचा फंडा खूप सोपा आहे. जे माझ्या खिशात पैसे टाकते ते ऍसेट आणि जे माझ्या खिशातून पैसे काढते ते लायबिलिटी. उदाहरण द्यायचं झालं तर मुकेश अंबानी, भारताचा सर्वात श्रीमंत माणूस, तरीही जिओसाठी 12,850 कोटींचं कर्ज घेतो. का? कारण ते कर्ज बिझनेससाठी घेतलं जातं, जे पैसे कमवून देतं. मध्यमवर्गीय लोक बँकेत 4-5% इंटरेस्टवर पैसे ठेवतात. हेच पैसे श्रीमंत उद्योजक 10-12% इंटरेस्टवर कर्जाच्या स्वरूपात घेतात. उद्योजक 20-30% प्रॉफिट कमवतो आणि 10-12% इंटरेस्ट बँकेला परत करतो. आणि ह्या बँका सामान्य लोकांना अगदी कमी इंटरेस्ट देऊन त्यांच्या पैशांचा पुन्हा उपयोग करतात. म्हणजेच श्रीमंत माणूस गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचेच पैसे वापरतो आणि भरपूर पैसे कमवतो. इथे एक प्रश्न तुमच्या डोक्यात येईल, जर एखाद्या बिझनेसमॅनचा बिझनेस अपयशी झाला तर काय होईल? ही तर मोठी रिस्क आहे. पण जसं मी आधीच सांगितलं, रिस्क है तो इश्क है. उद्या तुम्ही ऑफिससाठी निघालात, ट्रकने धडक दिली, तुमचा मृत्यू झाला. म्हणजेच रस्त्यावर चालणंही रिस्की आहे, पण म्हणून लोक रस्त्यावर चालणं थांबवत नाही, फक्त जास्त सावध होऊन चालतात. तसंच बिझनेस करताना सुद्धा कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची असते. आता बिझनेस अपयशी झाला तर काय नाही, पहिल्यांदा बँक तुमच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करेल. जर वसूल करू शकली नाही तर ती स्वतःच लोकांचे पैसे क्लिअर करेल. कारण बँकेकडे पैसा कुणाचा आहे? तुमचाच. आणि तुम्हाला माहिती आहे का, बँकेला हा पैसा कोण देईल? सरकार. सरकार बँकेला पैसा देईल आणि रिकॅपिटलायझेशन जाहीर करेल. म्हणजे सरकार तुमच्याकडून अजून जास्त टॅक्स घेईल आणि तुमच्या स्वतःच्या पैशातून तुमचंच नुकसान भरून काढेल. तिसरे कारण आहे फॅन्टम इन्कम, श्रीमंत होण्याचा अदृश्य मार्ग. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, काही पैसे असतात जे दिसत नाही पण तुमच्यासाठी काम करत असतात. यालाच फॅन्टम इन्कम म्हणतात. रॉबर्ट कियोसाकी सांगतात की श्रीमंत लोक अशा प्रकारच्या इन्कमचा जबरदस्त फायदा घेतात, तर सामान्य माणसाला त्याचा अंदाजही येत नसतो. समजा एका मध्यमवर्गीय व्यक्तीला 50 लाखांची रिअल इस्टेट खरेदी करायची आहे, तर त्याला खरेदी करण्याआधी 20% डाऊन पेमेंट करावं लागेल. आणि हे डाऊन पेमेंट करण्यासाठी तो टॅक्स भरल्यानंतर उरलेला पैसा वापरेल. पण एका श्रीमंत व्यक्तीचं तसं होत नाही. तो स्वतःच्या पैशातून रिअल इस्टेट खरेदी करणार नाही, तो बँकेतून कर्ज घेईल आणि मग ती प्रॉपर्टी विकत घेईल. आणि या व्यवहारात जो टॅक्स वाचेल तीच त्याची फॅन्टम इन्कम ठरेल. याचा फायदा म्हणजे त्याच्या स्वतःच्या सेव्हिंगला धक्का लागणार नाही. त्याच्या कर्जावर मिळणाऱ्या टॅक्सच्या सूटमुळे त्याला फायदा होईल. तो भाड्याने प्रॉपर्टी देईल आणि तिथून पैसे कमवेल. रॉबर्ट कियोसाकी यांनी याच तंत्राचा वापर करून 8,000 पेक्षा जास्त रेंटल प्रॉपर्टीचे मोठे साम्राज्य उभे केले. श्रीमंती टिकवण्यासाठी पैसे कमवणे महत्वाचे नाही, तर त्यांचे योग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे. चाय सुट्टा बारचे मालक अनुभव दुबे सामान्य घरातून आले होते, पण त्यांनी भारतात 4,000 पेक्षा जास्त आउटलेट सुरू केली आणि 150 कोटींचा रेव्हेन्यू निर्माण केला, तेही कोणत्याही मोठ्या फंडिंग शिवाय. हे काही रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला फक्त काही गोष्टी शिकाव्या लागतील. बजेटिंग म्हणजे खर्चाचे व्यवस्थित नियोजन करणे. गुंतवणूक, तुमच्या उत्पन्नाच्या किमान 20% गुंतवणूक करणे. इन्शुरन्स, आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी सुरक्षेची तरतूद करून ठेवणे. नियोजन, रिटायरमेंट, मुलांचे शिक्षण आणि लग्न यासाठी आधीपासूनच प्लॅनिंग करणे. मित्रांनो, ही होती ती 3 मोठी कारणे ज्यामुळे श्रीमंत अजून श्रीमंत होत चालले आहे आणि गरीब अजून गरीब होत चालले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.